कसं शिक्षण थांबवलं? शुक्रवार पैकार आहे. 2008 मध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते. त्यानंतर माझा 3 वर्षासाठी प्रवास थांबला होता. त्या प्रवासामध्ये मला लिहिण्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता. त्याच्यावर काम केलं आणि मात देखील दिली आणि प्रॅक्टिस चालू केली. त्याच्यात सक्सेस झालं. 2012 मध्ये मी 10वीची री एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की जॉब संदर्भात पण होत्या. जॉब बाहेर करायचो मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरातला भरपूर सपोर्ट होता. आम्हाला 2 छोटे भाऊ वगैरे आणि मोठे बहिणीचा सगळ्यांचा सपोर्ट होता. त्यानंतर मी माझं 12वीचं आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण वसंतराव या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं. तिथं देखील माझं 2021 मध्ये मास्टर्स शिक्षण पूर्ण होऊन सेटमेंट झालं 21 मध्ये माझं. आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केले होते पण डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या. मग मी MPSCकडे वळण्यासाठी पुढचा प्रवास सुरू केला आणि जळगाव येथील म्हणजे यशवंत महादेव सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि कुलकर्णी सरांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे कदाचित मी आज या 2023ची गट परीक्षा पास होऊ शकलो आणि मी पुढील तासांच्या तयारीसाठी परिपूर्ण प्रयत्न केला. 2010 सांगितलं आता समोरचं ध्येय काय ते सांगितलं. कसं वाटलं म्हणजे दोन्ही हात निकाल झाले ते? सुरुवातीला खचून गेलो होतो. म्हणजे प्रवास खूप खडतर होता. म्हणजे असं वाटायचं की कधी काही होऊ शकत नाही. आणि फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या गोष्टीतून बाहेर पडण्यात मला भाग पडला. समोरच्या पिढीला काय संदेश दिला? चांगली मैत्री बनवणं. युवा पिढीच्या बाबतीत देऊ शकतो. कारण मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट केले मला या क्षेत्रामध्ये पास होण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले मुलांशी माझा संबंध होता आणि विद्यार्थी पण त्या जिल्ह्यातले वेगवेगळे होते. माझ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडून शिकायला भेटल्या.